कुळगाव बदलापूरची जी घटना झालेली होती या संदर्भात डेप्युटी डायरेक्टर मुंबई रिजन आणि महिला आपल्या बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे। सविस्तर चौकशी केलेली आहे। अहवाल मला आताच प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे या अहवालाच्या संदर्भात आता डिपार्टमेंटची मीटिंग होईल आणि एक साधारण अर्धा पाऊण तासामध्ये आम्ही आपल्याला या अहवालावर आम्ही काय नेमका निर्णय घेतलेला आहे हे आपल्याला सांगू आणि ताबडतोब त्याचा GR सुद्धा इश्यू होईल। या प्रकरणामध्ये शासनाची भूमिका अत्यंत क्लिअर आहे। कोणालाही स्पेअर करण्यात येणार नाही। जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर काय कारवाई करायची हे पोलीस डिपार्टमेंट ठरवेल, परंतु दोषींची यादी ही आमच्या अहवालाप्रमाणे जी आलेली आहे ती आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सादर करू। आमच्याकडून ज्या काही सुधारणा या संदर्भात करायच्या आहेत त्याच्या आपल्याला माहिती आहे की पूर्वीच ह्याच्यावर प्रशासक बसवलेला आहे। शाळेवर शाळा पूर्ववत चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या इमिजिएट ॲक्शन घ्यायच्या त्या आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत। महाराष्ट्रात या संदर्भात काय काय करायचं हे सुद्धा GR आम्ही इश्यू केलेले आहेत, परंतु या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्रालय जे आहे आमचं ते व शिक्षण मंत्रालय यांची दोघांची एकत्र समिती ही आम्ही स्थापन केलेली आहे। या समितीला महिला आयोगाचे अध्यक्ष, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आणि IG पोलीस डिपार्टमेंटचे जे महिलांच्या संदर्भातलं काम बघतात या तिघांनाही विशेष मार्गदर्शक म्हणून बोलवलेला आहे। याचा सविस्तर अहवाल हा साधारण उद्यापर्यंत मला प्राप्त होईल, परंतु उद्या मुंबईत सुट्टी असल्यामुळे बुधवारी आम्ही त्याच्यावर विचार करू आणि महाराष्ट्रामधला एकंदर जो निर्णय घ्यायचा आहे तो त्याला आम्ही जाहीर करू। काल कॅबिनेटमध्ये ह्याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि विशेषतः मी सुचवलेलं आहे की ज्या शाळा आहेत की समजा आदिवासी विकास खात्याच्या शाळा आहेत त्याच्यावर आमचा थेट कंट्रोल येत नाही। त्याच्यामुळे अनेक जी पूर्वीची प्रकरणं घडलेली आहेत ती आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा घडलेली आहे। एकाच डिपार्टमेंटचा पूर्ण कंट्रोल हा शाळांच्या प्रशासनावर असावा। जसं आमच्यासुद्धा शाळांमध्ये जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग ह्या दोघांचाही त्याच्यावर कंट्रोल असतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला अंमलबजावणीमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला त्याला स्मूथनेस राहत नाही, कारण काही जिल्हा परिषदेच्या COच्या पातळीवर निकाल होत असतात, काही आम्ही आमच्या पातळीवर आदेश देत असतो। याचं पूर्ण कोऑर्डिनेशन होण्याच्या दृष्टीने आदिवासी विभागाचे मंत्री आहेत, समाज कल्याण तर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडेच आहेत, त्यांच्यासुद्धा शाळा असतात। त्याच्यानंतर हा जो ड्युअल कंट्रोल आहे त्याच्यामध्ये जे एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे शिक्षकांच्या संदर्भातले जे सगळे निर्णय आहेत हे सुद्धा आता शिक्षण विभागाकडेच देण्यात यावे असं आमचं बोलणं झालेलं आहे। आदरणीय महाजन साहेबांच्यावर आमची बैठक होईल। शेवटी असं एखादं प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम आपल्याला बदलायला लागेल आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो कालच्या बैठकीमध्ये झाला तो मी ज्या वेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक प्रस्ताव सादर केलेला होता आणि आमचं त्यावेळेला शेवटच्या स्टेजमध्ये आम्ही होतो, म्हणजे त्यावेळेला इलेक्शन लागत होत्या की आपण पॅनिक बटन हे शाळामध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं। या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशनसुद्धा केलेलं होतं, ते एक तयार करायला सांगितलं होतं ॲप। याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली, मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे, म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे। समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं, जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल। अशी फुलफ्रेम सिस्टीम एका बेंगलोरच्या कंपनीने बनवलेली होती। आम्ही मुद्दाम बनवायला सांगितली होती, म्हणजे माझ्याकडे ज्याला पहिल्यांदा प्रस्ताव आला त्याला ते खूप महाग होतं, कारण हे जे बटन असतं हे इम्पोर्टेड असतं, परंतु त्यांना सांगितल्यानंतर त्याने अतिशय कमी किमतीमध्ये हे देऊ केलेलं होतं, पण नंतर सरकार बदललं आणि हे असंच राहिलं। हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल। काल आदरणीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, DGP आणि माझी या संदर्भात भेट झाली आणि त्यांनी काही मोबाईललासुद्धा पॅनिक बटन असतं हल्लीच्या दिवसामध्ये, त्या ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईलचं पॅनिक बटन वापरावं। ज्यांच्याकडे मोबाईलचं पॅनिक बटन नसलेले मोबाईल आहेत त्यांना आम्ही हे पॅनिक हे देऊ शकतो। हे कुठे असणार कोणालाही कळणार नाही, म्हणजे ते असणार त्या महिलेकडे किंवा त्या मुलांकडे, परंतु आरोपी ते काढून घेऊ शकणार नाही। अशा तऱ्हेने ते
पॅनिक बटन असेल आणि पॅनिक बटन आहे म्हटल्यानंतर आरोपींची सुद्धा हिंमत होणार नाही. तर हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. इतर मी आपल्याला सांगितलेलं आहे, कंप्लेंट बॉक्सची आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करत असताना काल कॅबिनेटमध्ये असा सुद्धा निर्णय झाला की पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही पेटी उघडण्यात यावी. तर या संदर्भात मी सांगितलं की मी ज्यावेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला कंप्लेंट बॉक्स हे पोलिसांच्या उपस्थितीत उघडली जावी असा GR काढलेला आहे. त्याचीसुद्धा अंमलबजावणी स्ट्रिक्टली आता पुढच्या काळात महाराष्ट्रात व्हायला लागेल. हे प्रकरणापुरतं हे मर्यादित नाही, हे फक्त कोळगाव बदलापूरच्या संदर्भातलं आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या घटना त्याच्यावर करायची उपाययोजना या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांचा अहवाल उद्या दुपारपर्यंत मला अपेक्षित आहे. उद्या सुट्टी असल्यामुळे परवाच्या दिवशी आम्ही या अहवालावर विचार करू. आता विचार झाल्यानंतर मी एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला हे घेईन, अर्धा किंवा पाऊण तासामध्ये. देखिए, ये जो इंसिडेंस गुड़गांव बदलापुर में हुआ था उसके बारे में मुंबई रीजन के जो डेप्यूटी डायरेक्टर है उनके नेतृत्व में एक समिति बनाई गई थी. उसको एडवाइज़र बाल हक समिति के जो महाराष्ट्र के अध्यक्ष है सुसीबेन शाह, वो उसकी मार्गदर्शक थी और उनके मार्गदर्शन में ये सब इंक्वायरी की गई. जो भी लोग इन्वॉल्व थे वेरियस डिपार्टमेंट के सबके साथ इंक्वायरी की गई. हालांकि दूसरे डिपार्टमेंट की इंक्वायरी करने का हमें अधिकार नहीं है. तो जो भी उन्होंने रिप्लाई दिया है उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट को बोला जाएगा. किस सेक्शन के अंतर्गत उन पर कार्रवाई हो जाए ये तो पुलिस डिसाइड करेगी. लेकिन जो लोगों को निग्लिजेंट पाया गया था उनको सह आरोपी बनाना ये भी एक चीज़ है. मुझे मालूम नहीं इसमें क्या लिखा है, लेकिन अगर वो दोषी पाए जाते हैं तो उनको भी इसका जो ये है परिणाम है उसको भुगतना पड़ेगा. देखिए, गृह मंत्रालय को जो सजेशन जाने हैं हमारे डिपार्टमेंट की तरफ से वो इसके बेसिस पे सिर्फ गुड़गांव बदलापुर के बारे में दी जाएगी और जो हमारे महाराष्ट्र के बारे में जो है उसमें वो जॉइंट है. उसमें महिला बाल कल्याण विभाग है, पुलिस डिपार्टमेंट है और एजुकेशन डिपार्टमेंट है. इस सबको इकट्ठा लेके ये सजेशंस बनेगी और जो भी सजेशन बनेगी, शायद उस वक्त मुझे ये याद नहीं आया कि हायर एंड टेक्निकल एजुकेशन को भी उसमें लेना था, लेकिन जो भी सजेशन होगी वो सबको एप्लीकेबल होगी. देखिए, ये तो ऐसे है कि कुछ लोग इस इंसिडेंस को माझी लाडकी बहन के साथ भी लिंक करना चाहते हैं. कल अगर कोई महिला ऐसा बोले कि मुझे 1500 रुपये नहीं चाहिए, मुझे एक पैनिक बटन दीजिए, ये मैं अपनी बेटी को गिफ्ट करूँगी, तो वो भी दिया जा सकता है. देखिए, ये तो ऐसा है कि सिक्योरिटी हर किसी का जिम्मा है. जो लोग क्रिटिसाइज़ करते हैं उन्होंने तो कुछ भी नहीं किया. उनके समय में भी बहुत सारे ऐसे इंसिडेंट्स हुए. जबकि मैंने आपको बताया कि जब हम लोग सत्ता में थे तो कंप्लेंट बॉक्स का कंसेप्ट आ गया, ये पैनिक बटन का कंसेप्ट आ गया. बाद में हमारी सत्ता चेंज हो गई तो इसलिए वो पीछे रह गया. तो उसके बारे में करेंगे. जो कुछ कल जो चर्चा हुई उसमें कुछ बदलाव एक्ट में भी लाने हैं, उसके बारे में हुआ. क्योंकि ये जो मांग कर रहे हैं शक्ति, तो शक्ति और प्रेजेंट जो ये थे रूल्स थे, मतलब जो एक्ट रहता है वो एक्ट के प्रोविजंस मैच नहीं हो रहे थे. इसलिए उसको रिजेक्ट किया गया था. क्योंकि ये सेंट्रल एक्ट है और सेंट्रल एक्ट अभी चेंज हो गया है. तो उस एक्ट के को कंसिडर करते हुए जो भी चेंजेस अब शक्ति में कर सकते हैं या तो जो नई प्रावधान हम लोग कर सकते हैं उसके बारे में सोचा जा सकता है. क्योंकि नया जो एक्ट अमेंड हुआ पुलिस एक्ट, उसको उसमें ये चैप्टर ही है अलग से. तो ये एक एडवांटेज है कि आगे चल के ये कन्फ्लिक्ट नहीं आएगा, क्योंकि ये पहले एक्ट में चैप्टर नहीं था. तो इस सब को ध्यान में रखते हुए बहुत सारी चर्चा कल की कैबिनेट में भी हुई और बहुत सारे कदम भी हम लोग उठा रहे हैं. देखिए, ये तो नहीं पहले ये तो पर्सनली दिया जाएगा. लेकिन जो घटनाएं हमारे सामने आई हुई है वो जिस जगह पे होती है वहाँ पे भी पैनिक बटन नॉट नेसेसरी कि वो अपने इलेक्ट्रॉनिक ही हो, एक बेल भी हो, और अगर वो बजाए लड़की या कोई जो जिस पे अन्याय हो रहा है तो प्रिंसिपल के तो समझ में आ गया कि बजर बज रहा है, ये तो इमीडिएटली कर रहे हैं. जो पैनिक बटन है वो तो टेक्नोलॉजी है,
उसको टेंडर निकालना पड़ेगा, उसको इंस्टॉल करना पड़ेगा, तो ये प्रोसेस है। लेकिन जैसे हमने सीसीटीवी लगाए वैसे पैनिक बटन भी स्कूल में हो सकता है, जहाँ स्कूल के स्पेशली हर क्लास, हाँ हर जरा मैडम नहीं दे कुछ हर क्लासरूम में ज़रूरी नहीं है, जहाँ पे अरे जहाँ पे ऐसे इंसिडेंट्स होते हैं, जैसे आपने देखा कि कल का इंसिडेंस टॉयलेट में हो गया, या पहले के कोई इंसिडेंसेस ये हॉस्टल में हुए थे, तो हॉस्टल में पैनिक बटन हो सकता है जो दीवार पे लगाया जाता है। ये तो सिंपल टेक्नोलॉजी है, बजाय तो ये बजर बज जाता है या बेल बज जाती है, तो वो उनको सुविधा रहेगी जो हम लोग तुरंत करेंगे। लेकिन लॉन्ग टर्म में अगर कोई अज्ञात जगह पे भी एक महिला जाती है और उसको कोई दबोच लेने की कोशिश करता है तो भी वो पैनिक बटन दबा सकती है। तो ये एक एडवांस टेक्नोलॉजी है जिसका यूज़ फर्स्ट टाइम पूरे इंडिया में महाराष्ट्र में करने का हम लोगों का, मतलब पहले तो मैं होम में भी काम कर चुका हूँ, हमारे होम मिनिस्टर बहुत ही सेंसिटिव है ऐसे चीज़ों के बारे में, मुख्यमंत्री जी बहुत सेंसिटिव है, तो दोनों थे और डीजीपी मैडम भी थी। तो एक तो प्रिंसिपली हमने डिसाइड किया है कि पैनिक बटन देना है। ये पैनिक बटन नए वाले जो मोबाइल आते हैं उसमें भी ये पैनिक बटन है, लेकिन हर युवा के साथ मोबाइल नहीं हो सकता है, स्कूल में नहीं हो सकता है, उनको पैनिक बटन दे देंगे जो उनके शरीर पे रहेगा या तो उनके बैज में रहेगा, उनके कुछ लोग चेन पहनते हैं उसमें रहेगा, लेकिन ये बजाने के बाद पुलिस को तुरंत इत्तला मिल जाएगी ताकि वो लड़की सेफ रहे। और जो गुनहगार भी होता है उसको एक बार पता चल जाए कि पैनिक बटन दबा दिया गया है तो कोई ऐसी हिम्मत नहीं करेगा। सर, या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापक आणि दोन ट्रस्टी यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल झालाय का? नाही, आता मला हा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे, कारण ही ॲक्शन पोलीस डिपार्टमेंटकडून होते। तर आता हा झाल्यानंतर गुन्हा दाखल करताना अगोदर पोलीस एन्क्वायरी करतात, तर या रिपोर्टचा उपयोग पोलिसांना सुद्धा होईल आणि जेणेकरून ज्यांना सह आरोपी बनवायचं त्यांना ते सह आरोपी बनवतील। कोणालाही वाचवण्याचा कुठलाही उद्देश नाही। खरं तर हे प्रकार घडत असतात, हे शाळांमध्ये घडत असतात किंवा ओपन एखाद्या ठिकाणी घडत असतात, अज्ञात ठिकाणी घडत असतात, किंवा काही लोक रिलेटिव्ह म्हणजे 90% म्हणजे इतर होमला काम केले 90% लोक असे असतात की जे ओळखीचे असतात, त्याच्यामुळे हे घरात किंवा अन्य ठिकाणी घडत असतात। तर याला कशा रीतीने आळा घालाय, तर पॅनिक बटन हे त्याला एक सोल्युशन आहे की घरामध्ये जरी असा अन्याय घडला आणि तिने पॅनिक बटन दाबला तरी त्याच्यावर, कारण तिला कळत नसतं की एका विश्वासाने ती महिला आपल्या एखाद्या रिलेटिव्ह बरोबर आलेली असते किंवा त्यांच्याबरोबर बोलत असते, आणि अशा वेळेला जर गैरफायदा करण्याचा प्रयत्न केला आणि पॅनिक बटन दाबला तर ताबडतोब पोलीस अलर्ट होतील आणि त्या नराधमाला ताबडतोब प्रतिबंध करता येईल। तर ही अत्यंत नवीन सिस्टम आहे जी माझंसुद्धा एक स्वप्न होतं ज्यावेळेला मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो तेव्हाचं, आणि त्याच्यामुळेच मी हे सगळं तयार करून घेतलेलं होतं, कारण महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजेत। आता मी सुदैवाने ह्याला आलो स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटला, परंतु पूर्वीचे सगळे मी काढलेले GR अस्तित्वात आहेच, आणि आपण ते बघितले तरी आपल्या लक्षात येईल की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जेवढे काही GR काढता असतील त्यावेळेला मी गृहराज्यमंत्री म्हणून, मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला स्वतः फडणवीस साहेब होते आणि गृहमंत्री होते, तर ते ताबडतोब मी एखादी चांगली सजेशन दिली ते ताबडतोब त्याला रिस्पॉन्ड करायचे। फक्त काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या प्रशासनाच्या ह्याच्यामधून सुद्धा पार व्हायला लागतात, त्याच्यामुळे त्यावेळेला त्याचं महत्त्व कदाचित म्हणजे संबंधित प्रशासनाला कळलं नसेल, आता ते निश्चितपणे लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो, आणि त्याच्यापेक्षा ज्यांनी निर्णय घ्यायचा ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या बाबतीत अतिशय पॉझिटिव्ह आहे। धन्यवाद। या म्हणूनच तर ही कमिटी नेमली, ही पर्टिक्युलर केस आहे याच्यामध्ये कुळगाव बदलापूरच्या संदर्भात आहे। दुसरी केस आम्हाला 15 ऑगस्टला जो इन्सिडेंट घडला पुण्याला त्याच्या संदर्भातली केस होती, त्या शाळेवर सुद्धा आम्ही प्रशासक नेमलेला आहे। आता तुम्हाला अनेक केसेस समोर येतील, ह्याचं कारण असं आहे की आम्ही अकाउंटेबल केलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांना, कमिटीला, त्याच्यामुळे ज्या केसेस आतापर्यंत दडपून ठेवलेल्या होत्या त्यामुळे तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये प्रकरणं वाढली आहेत का, प्रकरणं वाढत नसतात, ही प्रकरणं दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो। आता आम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात केल्यानंतर लोकांना कळतं की आम्ही नाही समोर आणलं तर मग हे आम्हालाच शिक्षा होईल, आणि ही शिक्षा झालीच पाहिजे। नाही झाली तर सुरक्षा काय, मी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्कूल एज्युकेशन मिनिस्टर म्हणून सुरक्षा देऊ शकत नाही किंवा होम मिनिस्टर प्रत्येक ठिकाणी जाऊन देऊ शकत नाही, तिथं जे आमचे अधिकारी असतात त्यांची जबाबदारी आहे। 100% तर अवॉइड करता येणार नाही कारण काही लपून छपून होतं, परंतु ॲक्शन तर लगेच होऊ शकते।
कालचा सुद्धा जो लोकांचा उद्रेक झाला हा ॲक्शन वेळेवर न झाल्यामुळे झालेला आहे आणि त्या संदर्भात या रिपोर्टमध्ये स्पेशली कुळगाव बदलापूरबद्दलचं जे आहे ते या रिपोर्टमध्ये आहे. आम्ही आता आमच्या प्रधान सचिवसुद्धा खात्याचे आलेले आहेत. आमचे सगळे अधिकारी जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत सगळे इथं उपस्थित आहेत. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्याच्यानंतर बुधवारी परत आम्ही जो महाराष्ट्राच्या संदर्भातला अहवाल आहे त्याच्यावर चर्चा करू आणि आमचे सगळे ठोस निर्णय जाहीर करू.